महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान दिला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज या अमरावतीच्या पदाधिकारी मेळावा, तो पदाधिकारी मेळावा अमरावतीचा नाही, पूर्ण पश्चिम विदर्भाचा, त्या मेळाव्याला अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यातून सारे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्यांना आत्ताच ज्यांनी संबोधित केलं ते शिवसेनेचे उपनेते, निष्ठावंत आमदार, अकोला, बुलढाणा, अमरावतीचे संपर्क नेते सन्माननीय नितीन बापू देशमुख, सन्माननीय उपनेते माजी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशीजी, माझे सहकारी आणि लोकसभेत अतिशय प्रामाणिकपणे उपस्थित राहून काम करणारे आमच्या यवतमाळचे धडाडीचे खासदार सन्माननीय संजय देशमुखजी, माजी खासदार अनंत गुडेजी, माजी खासदार, माजी आमदार, कोण माजी आमदार याच्यात आता सगळे विद्यमान आमदार आहेत, एकच राहिली माजी आमदार म्हणायला पाहिजे, ती झाली असती शरशी शेळके, सन्माननीय उपनेत्या आणि नुकतीच ज्यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली त्या ॲडव्होकेट जयश्री शेळकेजी, सन्माननीय आमदार संजय देरकरजी, सन्माननीय आमदार गजानन लवटेजी, सन्माननीय आमदार सिद्धार्थ खराजी, जरा थोडंसं हुकला पण हमखास आमदार झाले असते असे नरेंद्र खेडकरजी, माननीय दिलीप जाधवजी, राजेंद्र गायकवाड, रमेश जाधव, अभिजित डेपे, अनंतरावजी गुडे, तिन्ही जिल्हा प्रमुख घेतले आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी निर्धार मनापासून करायला आणि तो फलद्रूप करण्यासाठी शपथ घेऊन किंवा संकल्प घेऊन उपस्थित राहिलेल्या माझ्या निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खर तर दुपार झाली, अर्धे लोक तिकडे भोजन सुरू झाले का इकडे बघत असतात, अशा वेळेला मला बोलायला उभं राहिलं का आणखीन पंचायत असते। पण जे काय आपण ऐकलं आता ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मूळ मुद्दा जरी शेतकऱ्यांचा असला तरी देशामध्ये जे राजकारण सुरू आहे, आम्ही दोघंही लोकसभेत आहोत, जे डोळ्याने पाहतोय त्याला थोडा परामर्श घेणार आहे मी। आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळेला संजयजी म्हणालो संविधान खतरे में है, तर म्हणाले तुम्ही नॅरेटिव्ह सेट करता, संविधान खतरे में आहे की नाही तुम्ही विचार करा। सहज गुडे म्हणाले पटकन बोलता बोलता की गेले 3 वर्ष होऊन गेली, ना जिल्हा परिषदेची निवडणूक होत, ना महानगरपालिकेच्या निवडणूक होत, मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक अजूनही झालेली नाही, लोकशाही जिवंत आहे का? तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी फार भावतात पटकन। आमच्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, काय झालं ग बाई, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी गमाया, ती आमची बाया वेडी ठरली की नाही लक्षात घ्या। हे जग कलियुग, फसवणूक करणाऱ्यांचं जग, आणि त्या फसवणूक करणाऱ्यांचा अग्रभागी कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे। मी आज तुम्हाला सहज आठवण करून देतो, इथल्या मंचावरच्या लोकांना पण देतो, लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीच्या आधी या देशाचे पंतप्रधान जे माननीय नरेंद्र मोदी जे आहेत ते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी तेव्हा जीएसटीला विरोध केला होता, त्यांनी तेव्हा आधार कार्डला विरोध केला होता। जगाच्या बाजारपेठेत आपला रुपया गडगडतोय, तुम्हाला असं तिकडे गडगडतोय, आम्हाला काय माहिती, तुमची जगाच्या बाजारात किंमत कमी होते बरं का। इतका रुपया खाली घसरला तेव्हा तेच नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांबद्दल अद्वा बोलले, अतिशय अपमानकारक बोलले, म्हणाले भ्रष्टाचारी पंतप्रधान आहे, देशाचा रुपया घसरतोय।
शेतकरी बांधवांनो, शेतीला भाव कुठे आहे? तुमचाच भाव राहिला नाही जगाच्या बाजारपेठेत. आणि तरी आम्ही विश्वगुरु आहोत, तरी आम्ही विश्वगुरु म्हणून संबोधतो स्वतःला. ज्या ज्या गोष्टींना तुम्ही विरोध केलाच त्याच गोष्टी तुम्ही अंमलात आणून ढोल वाजवता. तुम्हाला कळत नाही का? मी परवा एका पत्रकाराला म्हटलं, मला एक असं सांग की गेल्या 11 वर्षात देशाचे पंतप्रधान खरं कधी बोलले? 15 लाख मिळाले का तुम्हाला? तिथून पुन्हा निर्लज्जपणे आम्ही सांगतो ये जुमला था, म्हणजे आम्ही खोटं बोललोय कबूल केल्यानंतर सुद्धा मला तुमचं आश्चर्य वाटतं. काल परवाकडं महात्मा फुलेंची जयंती झाली, पाठोपाठ त्याच्यावर रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. देशातलं वातावरण पाहिलं का तुम्ही कसं चाललंय ते? या जयंतीच्या वेळी जय श्रीराम, हनुमानाच्या मिरवणुका निघाल्या, श्रीरामाच्या मिरवणुका निघाल्या. तुम्ही श्रीराम भक्त? खरंच तुम्ही श्रीराम भक्त आहात का? कधी तुमच्या मनात प्रश्न आला का? वेड लावलंय लोकांना, जनतेला इतकं वेडावून ठेवलंय की तुम्ही विसरताय की महागाई झाली हे विसरताय. गॅसचा भाव 50 रुपयांनी वाढला विसरताय. महिलांवरचे अत्याचार रोज होत आहेत विसरताय. बेरोजगार वणवण फिरतोय विसरताय. शेतकरी आत्महत्या करतोय विसरताय. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही विसरताय. काल तुम्हाला कर्जमाफी करू म्हणून सांगितलं, आज केली नाही, राग येत नाही तुम्हाला, विसरताय. तुमच्यातली चिड कुठे गेली? महाराष्ट्र धर्म कुठे गेला? तुमच्यातला महाराष्ट्र धर्मच जागू नये. तो खरा महाराष्ट्र धर्म आहे. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. तो पराधीन झालेला महाराष्ट्र आम्ही पाहतो. तो वीर कसा असेल त्याचा वैरी असला पाहिजे. नितीन देशमुख त्या दाढीवाल्याचं काहीतरी सांगत होते, लाचार स्वाभिमान शून्य माणसं. एवढं सगळं गेलं म्हणून तुम्हाला काय करायचं? लावा भगवे झेंडे, करा जय श्रीराम. ही आमची पोरं त्या मोटरसायकल जय श्रीराम करत फिरतात. त्यांना विचारला, माझं भाजपला आव्हान आहे, तुम्हाला खरंच श्रीराम कळला का रे? त्या अयोध्येमध्ये तुमचा पराभव झाला, नाशिक मध्ये पण तुमचा पराभव झाला, चित्रकूट मध्ये पण तुमचा पराभव झाला. जिथे जिथे प्रभू रामचंद्रानं पाऊल टाकलं तिथे तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. तो खरा रामचंद्राचा विजय होता. नाही लक्षात आलं तुमच्या? तिथं पराभव का झाला? कारण प्रभू रामचंद्र आज्ञाधारक. त्यातला एक गुण तुम्हाला सुद्धा घ्यावा लागेल. आज्ञाधारक प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र अहंकारी नव्हते. सीताबाईला वडिलांनी सहित वनवासात जायचंय. कुणाच्या आग्रहाखातर? कैकेयीच्या आग्रहाखातर. कैकेयी कोण? सावत्र आई. नाही, प्रभू रामचंद्रांनी वडिलांना विचारलं, ती तर सावत्र आई आहे, तिचं काय ऐकता? तिचं ऐकून मला काय पाठवता वनवासात? नाही विचारलं प्रभू रामचंद्रानं. आज्ञाधारक राजपुत्र असून सुद्धा आज्ञाधारक आज्ञा घेतली, निघाले वनवासात. रामायण तुम्हाला सगळं माहिती आहे, पण एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो, लंकेवर विजय मिळवला. रावण अहंकारी होता, पण रावण त्याचबरोबर शिवभक्त होता बरं का. सीतेला पळवून तिच्याशी दुर्व्यवहार त्यांनी नाही केला. शिवभक्त होता, अहंकारी होता. आजही काही अहंकारी लोक बसलेत. युद्ध करावं लागलं रामाला. कोण होतं रामाबरोबर? वानर. हनुमान जयंती साजरी केली परत, जय हनुमान मोटरसायकल. हनुमान बरोबर तिथे सैन्य घेऊन रावणाशी लढले, रावणाचा पराभव केला. पण प्रभू रामचंद्र नाही म्हणाले की मी आता श्रीलंकेचा राजा, मी पराभव केलाय. ना प्रभू रामचंद्र म्हणाले, ना हनुमान म्हणाला.
की राजे प्रभू रामचंद्रजी, मी लढलोय, मी जिंकलोय, मी लंका जाळलीये, मी अंगठी घेऊन गेलो होतो सीतेला दाखवायला, मी प्रभू रामचंद्रचा दूत म्हणून आलोय. नाही म्हणाले की मला राजा करा. प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला राजा केलं. किष्किंधाची लढाई जिंकली. पण किष्किंधाची लढाई जिंकल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाकडे कारभार सोपवला. आणि हे जय श्रीरामवाले प्रत्येक राज्यात जातात, हे खोके घ्या आणि सरकार पाडा, आमचं सरकार आणा. हे प्रभू रामचंद्राचे आदर्श आहेत का? हा प्रभू रामचंद्राचा आदर्श आहे. सत्ता पिपासू होते प्रभू रामचंद्र, सोडलं ना सगळं. 14 वर्षात मध्येच पळून नाही आली. कुठे नेता का मला सुरतला, कुठे नेता का मला गुवाहाटीला? नाही गेले कोणाबरोबर. हे जे भाजपवाले आहेत ना, त्यांना जाऊन सांगा आम्हाला हे प्रभू रामचंद्र आदर्श वाटतात, जे अन्यायाविरुद्ध लढले, जिंकले, पण सत्ता पिपासू नव्हते, जे आज्ञाधारक होते. असे प्रभू रामचंद्र आमचे आदर्श आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम होते म्हणून ते आमचे आदर्श आहेत. तुमचे आदर्श कोण आहेत ते एकदा सांगून टाका. किती धादांत कुठं चीन मध्ये घुसतय, एक अवाक्षर काढत नाही. एक गाव वसवलं चीन मध्ये. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आम्ही घेऊ, 11 वर्षात घेतलं नाही. 370 कलम रद्द करू. मी कॅबिनेट मिनिस्टर होतो, मला आनंद वाटला. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालं. टाळ्या वाजवल्या, नाचायचा शिल्लक होतो. आजवर एकही हिंदू पुन्हा काश्मीरात जाऊन त्याचं पुनर्वसन झालं नाही. भारतीय जनता पार्टीला हे प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजे. आणि म्हणून हे तुम्ही प्रश्न विचाराल, शेतकऱ्यांचे प्रश्न विचाराल, महागाईचे प्रश्न विचाराल. महिलांना विचारतो, बाई ग 1,500 रुपयाला का नाही विचारलं मणिपूरचं काय झालं म्हणून? जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती. मणिपूर आमच्या सीमेवर असेल, पण तिथल्या महिलेचा उद्धार इतका हिणकस, या देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारा प्रकार घडला. आमच्या महिलांना राग नाही आला? या देशात आमच्या महिलेची विवस्त्र धिंड काढली गेली. एका शब्दानं आज तागायत देशाचे पंतप्रधान बोलले नाहीत. आता त्यांची एक व्हिडिओ फिरते, ये सब लोग रेवड़ी बांटते हैं, रेवड़ी बांटकर वोट लेना चाहते हैं. तो 1,500 रुपया क्या था? रेवड़ी नहीं थी क्या? वोटों के लिए तो किया ना तुमने. हे कसं विसरता तुम्ही सगळं. आणि म्हणून तुम्हाला एक गुंगी दिली जाते, नशा दिली जाते. आणि त्या नशेमध्ये सांगतात बघा बघा हे हिंदुत्वाच्या विरोधी आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं रे बाळांनो. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना सांगतो मी, देशातील तुम्हाला हिंदुत्व कोणी शिकवलं असेल तर ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. तुम्ही आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका बरं. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे, ढोंगी आहे. गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा देऊन आम्ही लढलो. त्या निवडणुकीमध्ये आम्ही लढलो, जिंकलो. जिंकल्यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुखांना शिक्षा झाली. काय झाली? 6 वर्ष यापुढे तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. आणि त्याच्यापेक्षा वाईट शिक्षा कोणती झाली? तर जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकारच काढून घेतला. सांगितलं तुम्हाला मतदान करता येणार नाही. हिंदुत्वासाठीचा हा टोकाचा त्याग शिवसेना प्रमुखांनी केलाय. तुम्हाला हिंदुत्व नकोय ना, तुम्ही हिंदूंच्या बाजूने आहात ना तुम्ही कुणाच्याही बाजूने आहात. तुम्ही कुणाच्या बाजूने असाल तर ते फक्त सत्तेच्या बाजूने आहात आणि तुमच्या 2 मित्रांसाठी लढताय. हे इथे बसलेत बिचारा. आता एक कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी काढली, सहकारी विद्यापीठ काढलं बरं का. ते सहकारी विद्यापीठ आपल्या देशामध्ये सहकारातली सगळ्यात मोठी चळवळ कुठं चालते? महाराष्ट्रात. विद्यापीठ कुठं? गुजरात. तुम्हाला काहीच नाही वाटत? त्या विद्यापीठाचं नाव दिलं हरिप्रसाद पटेल म्हणून कोण आहेत त्यांचं नाव दिलं.
आणि त्या पटेलांचं नाव दिलं. मी विचारलं कोण आहे बाबा. मग मी शोधलं जरा तर मला माहिती मिळाली की वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि हे पटेल या तिघांनी मिळून एक दुधाचं आंदोलन केलं होतं. आनंद म्हणून आहे तिकडे, त्या दुधाचं आंदोलन म्हणून त्यांचं नाव. म्हटलं मी भाषणात बोललो, म्हटलं हो कसं विसरता कर्मवीर भाऊराव पाटलांना, कसं विचारता विखेंना. गावागावात शेतकऱ्यांकडे भीक मागून साखर कारखाना उभा केला विखेंनी. महाराष्ट्रानं सहकार चळवळ रुजवली, जगवली आणि जागवली. महाराष्ट्राचा वारंवार अपमान होतो. सगळे कारखाने गुजरातमध्ये गेले. आणि म्हणून आता कसं झालंय, रोज उठतो बातमी येते, हे गेले, ती गेली, तो गेला, हा गेला. किती आले आणि किती गेले, किती आले आणि किती गेले, झाले फरार. पण याद राखा, तुम्ही जरी फरार झाला असाल ना आणि फरार झाला असाल तर शिवसेनेचा दबदबा या महाराष्ट्राचा आहे. हाच आमचा निर्धार. तो दबदबा ठेवला पाहिजे. तो दबदबा ठेवण्यासाठी जनतेचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली, मराठी माणसांचे प्रश्न घेऊन उभी राहिली, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, योग सगळ्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली. 80% समाजकारण करत आलो. आज शेतकऱ्याला इतकी चेष्टा कोणी केली नाही तितकी मोठी चेष्टा शेतकऱ्यांची केली. मी मगा यांची सगळ्यांची बैठक घेतली. म्हटलं आंदोलन छेडायचंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर छेडायचंय. तुम्ही तयार आहात ना? भूक लागलेली दिसते रे बाबा. शेतकऱ्यांच्या वर प्रश्नांवर आंदोलन करण्यास तयार आहात ना? इकडे हात नाही उचलला अजून. निदान पेरायला तरी असेल ना, ते नांगरतील, तुम्ही पेरत तर जा. म्हणून सांगतो, निष्ठा, तुमच्या निष्ठा तकलात बसू दे ना. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. एक केंगार, काय कैलास ना त्याचं नाव, कैलास, बुलढाण्यातला शेतकरी, तरुण मुलगा, स्वतःसाठी नाही लढला. माझ्या आजूबाजूच्या गावांना पाणी नाही म्हणून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. जिल्हा पेटला पाहिजे होता. खरं तर पेटतच नाही. आता आम्ही ओशाळी झालो का आपण? वारंवार संविधानाची वाट लावली जाते. तुम्ही कसं विसरता हो? त्या निवडणूक आयुक्त जो नेमला जातो, तो निवडणूक आयुक्त नेमण्याचा एक कायदा होता. त्या कायद्यामध्ये देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि सरन्यायाधीश होते. भारतीय जनता पार्टीने कायदाच बदलून टाकला आणि कायदा असा केला, सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि सरन्यायाधीशांच्या जागी देशाचे पंतप्रधान ज्याला नेमतील असा दुसरा मंत्री राहील. म्हणजे काय झालं? 2 विरुद्ध 1, लोकशाही. आम्ही संविधान खतरे में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बोलत असतो. आपण विसरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. इतकं खतरे में आहे. तानाजी थांबा, आम्ही बघतो काय करायचं ते. तानाजी मालुसरेंनी घाव घेतला होता, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. माझ्या घरचं आता आम्ही बघताना काल निर्णय घेऊन बसलो, हे लग्नाचे मुहूर्त बघा ना. आता आपले कार्यकर्ते सांगले, ओ आज कुठं मोर्चा, आज लग्न आहे, आज कुठं मोर्चा, माझ्या गावात हा वर गेलाय, आज कुठं मोर्चा, गावात हा खाली आलाय. ही कारण सांगणारी माणसं नको. ते अब्राहम लिंकन सारखं वाक्य पाहिजे, आय एम इंटरेस्टेड इन गेटिंग थिंग्स डन, नॉट इन द एक्सक्युजेस. पळवाट काढणारी माणसं नको आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऑगस्ट क्रांती मैदानाचं नाव दिलं. त्याच्या नंतर गांधीजींनी चले जावची घोषणा केली आणि चले जावची घोषणा केल्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रचंड गर्दी झाली. तेव्हा तर मोबाईल नव्हते बरं का. रेडिओवर कुठेतरी फुटकळ बातमी वर्तमानपत्रात नाही यायची. गांधीजी एक वाक्य बोलत उभा देश पेटून उठत होता. ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रचंड गर्दी झाली, चले जावची घोषणा झाली. इंग्रज सरकारनं गांधीजींसकट सगळ्या नेत्यांना पकडून टाकलं. मग कोणतरी म्हणतो आम्हाला अडवतील पोलीस, आम्हाला असं करतील तसं करतील. आपल्या नेत्याला पकडलं तरी तुम्ही थांबायचं नाही. तिथं गांधीजींना अटक झाली कळलं, आलेला मॉब मैदानातून हटेना, गर्दी हटली नाही. एक मुलगी व्यासपीठावर चढली, तिचं नाव अरुणा असफ अली.
ती व्यासपीठावर चढली, तिने भारतीय झेंडा हातात घेतला आणि म्हणाली भारत माता की जय. तिला कोणी नाही विचारलं तू कोण आहेस, सर्कल प्रमुख आहेस का? तिला कोणी नाही विचारले तू जिल्हा प्रमुख आहेस का? तिला कोणी नाही विचारलं तू अध्यक्ष आहेस का, उपाध्यक्ष? काही नाही विचारलं, फक्त भारत माता की जय म्हणाली आणि व्यासपीठावर उतरली. अख्खा मॉब तिच्या मागून चालत राहिला आणि भारत माता की जयचा नारा देत उभी मुंबई पेटवून टाकली त्यांनी. कळलं साहेब? अजून उपर आला नाही हो तालुका प्रमुख, निघायचं की नाही? नाही अजून तो हा आला नाही. चल वेळ झाली, निघायचं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नका गुंतू स्वतःला. मला कळलं, आलो. येऊन सांगा नंतर की हे व्हायला पाहिजे होतं, सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आज एकच सांगतो, बरीच भाषणं ऐकलीत, पण आज जो निर्धार मेळावा आपल्याला जो करायचा आहे, तो निर्धार मेळाव्यातनं एक कार्यक्रम हाती घेतोय आपण आणि तो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे. तो कार्यक्रम घेताना गावागावात पोचा. ज्यांना जिल्हा परिषद लढवायचे, पंचायत समिती लढवायचे, नगरपालिका लढवायचे, जा गावात, ही तर संधी आहे. शेतकऱ्यांची अश्रू पुसायला त्या कैलासच्या घरी कोणी नाही गेलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गेली. आमच्या बुधवंतने त्यांना 5 लाखाचा धनी दिला, सरकारनं नाही दिला. लक्षात ठेवा, धनादेश दिला. शिवसेना म्हणजे हाक मारल्यावर धावून जाणारी संघटना आहे, मदत करणारी संघटना आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज 15 एप्रिल आहे आणि तुम्हाला मी आज सांगतोय की माझ्या पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हानिहाय ट्रॅक्टर मोर्चा काढा. एवढ्या 500-500 ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना घेऊन उद्याच्या 2 मेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा आहे. जोरात काढा. तयार आहात ना? पुढच्या टाळ्या मागे टाळीत नाही वाजवल्या. 2 मेला, 1 मे महाराष्ट्र दिन आहे, 1 मे कामगार दिन आहे. 106 हुतात्म्यांनी प्राण देऊन मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र मिळवलं आहे. 2 मेला माझा विदर्भातला प्रत्येक जिल्हा मोर्चा काढेल आणि उभ्या महाराष्ट्रातील सगळे जिल्हे जे पश्चिम विदर्भात घडलं ते माझ्या जिल्ह्यात पण करू असं सगळे जिल्हा प्रमुख म्हणतील आणि उभा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या, बेरोजगारांच्या साठी रस्त्यावर उतरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलाय, न्याय देण्यासाठी उतरलाय. त्या न्यायाच्या या मोर्चामध्ये आपण सगळेजण सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि ते तुम्ही यशस्वी करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हॅलो, मी सर्वमान्य सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपल्याला राष्ट्रगीतांना या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. तत्पूर्वी आर्वी विधानसभेचे संघटक नानोसिंग बावरी यांच्यातर्फे सावंत साहेबाचा सत्कार करण्यात येत आहे. आर्वी विदर्भ संघटक राष्ट्रगीतांचा सांगता करायची आणि राष्ट्रगीतानंतर लगेच जिल्हा वाईज आहे.